नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला रेशमरत्न संदीप नेमाडे आपले पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेती प्रयोगशाळा यूट्यूब चॅनलवरती. तर आपण हे 20 मुद्दे घेऊन नवीन शेतकऱ्यांसाठी शिकवण्याकरिता आणि काही अनुभव जुन्या शेतकऱ्यांसाठी पण याच्यामधले आहेत. तर ते अनुभव घेऊन आम्ही आमच्या चॅनलवर व्हिडिओ प्रसारित करत आहोत. तर आपण याच्यापूर्वी बघा मुद्दा क्रमांक 15पर्यंत आपण आलेलो आहोत की शेड स्वच्छता आणि शेडमध्ये तापमान आणि आर्द्रता नियंत्रक कसं करायचं हे आपण केलेलं आहे. तर आता नवीन शेतकऱ्यांना सगळ्यात मोठा संभ्रम पडतो तो म्हणजे चॉकी करणे किंवा चॉकी घेणे. चॉकी हा शब्द आपल्याला खूप जड वाटतो. चॉकी म्हणजे अंडेपासून अळी हे 2 काठ टाकलेली आपल्याला मिळते आणि 2 काठ म्हणजे 2 मोल्ड पास झालेली मिळते आणि 2 मोल्ड आपल्या शेडवर पास होतात. या प्रकारे अळीचं कामकाज चालतं. आणि ज्या शेतकऱ्यांना सुरुवात करायची आहे त्यांनी चॉकीपासून चॉकी सेंटरवरून घेऊनच सुरुवात करा, कारण की अनुभव नसताना चॉकी बनवली तर त्याच्यावरती बरेचसे बारकावे आहेत, ते न शिकल्यामुळे ती चॉकी फेल होऊ शकते. तर 2-3 बॅचा काढल्यानंतर आपण थोडंफार 50 अंडीपासून चॉकी बनवण्याचा प्रयत्न करून नंतर शिकून आपण स्वतः चॉकी बनवू शकतो. तर हे लक्षात ठेवून आपण काम करावे. आणि चॉकी चांगली बनली तर चांगलं उत्पन्न होतं आणि चॉकी वाईट बनली, काही प्रॉब्लेम आला, लहान मोठी अळी झाली तर त्याच्यामधून बरंचसं नुकसान होतं. तर आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया. तर आजचा मुद्दा क्रमांक 16 चॉकी हा आपण थोडक्यात माहिती दिलेली आहे. आणि मुद्दा क्रमांक 17 योग्य पाला अळीला देणे आणि पेसिंग. तर बघा, काही शेतकऱ्यांच्या अळ्या ह्या लहान मोठ्या होत असतात. तर लहान मोठ्या होण्याचं कारण हे मोल्ट ज्या टाईमला आपण पाला देतो, कमी जास्त पाला दिल्यामुळे अळी लहान मोठी होते. काही अळ्या लवकर मोडून उडून खाऊन त्यांचं वाढ होते आणि जे अळी मागं राहिलेल्या याला आपण पाला बंद करतो, त्यामुळे पाला न मिळाला ते अळीला लहान साईज होते. तर लहान मोठी अळी झाली तर आपल्या उत्पन्नावर बराचसा परिणाम होतो. आणि आपल्याला चॉकी सेंटरमधून जरी आपल्याला सारख्या अळ्या मिळाल्या तरी आपण त्या 2 मोल्टमध्ये आपण व्यवस्थित मोल्ड पास नाही केले तरी अळी लहान मोठी होते. परिणामी कोश करताना अळी खूप मागंपुढे असली तर काही अळ्या बनवतात आणि काही अळ्याला खूप टाईम लागतो, तर त्याच्यामुळे आपल्या उत्पन्नावर खूप मोठा परिणाम होतो. तर त्या कारणाने तुम्ही चॉकी जी आहे त्याला आपण चॉकी सेंटरवरून आणायचं आहे आणि अनुभव घेतल्यानंतर चॉकी तयार लागावी लागते. तर अळीला योग्य पाला कसा द्यावा? तर अळीला सुरुवातीला नवीन शेतकऱ्यांनी ज्या प्रमाणात पाला खातील, सकाळ संध्याकाळ 3रा मोल्डवर आपल्याला अळी मिळणार, तर त्याला पातळ फिडिंग द्यायची आणि जास्त पाला लागत नाही तर आपण सकाळ दुपार संध्याकाळ पाला पातळ टाकला तरी चालतो. दर सकाळी थोडी थोडी पेसिंग वाढवायची आहे. पेसिंग हे अळीला आपण 4था मोल्ड पास झाल्यानंतर 5व्या फिडिंगला आपण पूर्ण पेसिंग देतो. 100 अंडे पुंजाला 1200 स्क्वेअर फूट पूर्ण अळीची संख्या असली तर आपल्याला लागतं. आणि पेसिंग कमी दिलं तर आपल्याला अळी लहान मोठी आणि कोशच्या अळीला पाला आपण टाकतो आणि तो लवकर संपतो. तर त्या कारणाने अळीचा कोश पण थोडा पातळ होतो आणि ते कोश पातळ झाल्यामुळे आपल्याला भाव मिळत नाही. परिणामी आपल्याला त्याचं उत्पन्न खूप कमी मिळतो. आता आपण योग्य पाला आणि अळीला स्पेसिंगच्या बाबतीत महत्त्व समजून घेतलं. आता मोल्टच्या बाबतीत आपण मोल्ट हा शब्द खूप कठीण आहे, पण याला आपण सोप्या भाषेत समजून सांगूया. तर मोल्ट म्हणजे अळी हे कात आल्यानंतर पालाखाना बंद करते आणि कात टाकल्यानंतर आपल्याला तिचं जे शरीर आहे ते लवचिक बनतं आणि नंतर ते पाला खाण्यास सुरुवात करते. तर मोल्ड येणे म्हणजे कातीवर अळी येणे आणि ते पाला खाणं बंद करते. आणि मोल्ड पास म्हणजे अळी ही कात टाकल्यानंतर पाला खायला सुरुवात करते. याला मोल्डवर येणे आणि मोल्डवर पास होणे असे शब्द आपण वापरतो. तर मोल्टचे बरेचसे असे बारकावे आहेत जे मोल्टवर आपण समजण्यासाठी जुन्या शेतकऱ्यांसाठी पण हा अनुभव कामाचा ठरेल. काय होते, आपल्याकडे 5 कप्पे असतात रेशीम उद्योगात आणि वरच्या साईडला गरम हवा असते. तर वरच्या साईडला हिवाळ्यात शक्यतोवर लवकर मोड पास होतो आणि खालच्या साईडला
लवकर पास होत नाही. आपण वरच्या साईडला अळी मोल्ड पास झाल्यामुळे आपण पाला देऊन देतो, पण खालच्या रॅकमध्ये अळीला मोल्ड पास न झाल्यामुळे अळीला त्याच्यामध्ये टाईम लागतो आणि ते अळी मागं पुढे होते. तर जोपर्यंत हिवाळ्यात खालच्या रॅकमधला अळी मोल्ड पास होत नाही तोपर्यंत पाला द्यायचा नाही. आणि पावसाळ्यात तर समसमान राहतं वातावरण मेंटेन असल्यामुळे. उन्हाळ्यामध्ये पण तसंच होतं, खालची अळी लवकर पास होत नाही आणि वरची अळी लवकर पास होते. तर ह्या मोल्डच्या बाबतीत हे लक्षात ठेवावे शेतकऱ्यांनी नवीन. आणि रेशीम उद्योगात शिकत राहायचं. बॅच काढताना बरेचसे बारकावे आपल्याला पण शिकावे लागतात. काही शेतकऱ्यांचा तुम्ही त्यांना फोन लावून अनुभव घेऊ शकता, पण आपण अनुभव घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. चुकल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काही पर्याय नाही, पण चुकीच्या पूर्वी आपण याच्यामध्ये नक्की चूक होण्यापासून टाळू शकतो. आणि माहिती घेण्याचा उद्देश असल्यामुळे आपल्याला चूक होण्यापुढे माहिती मिळाली तर आपलं नुकसान याच्यामध्ये होणार नाही आणि रेशीम उद्योगात चांगल्या प्रकारे आपण काम करू शकू. तर आता जून महिन्यामध्ये बरेच शेतकरी बॅच घेत आहेत, तर वातावरण थोडं मेंटेन ठेवूनच बॅच घ्यायला पाहिजे. बरेच शेतकरी नवीन लागवड करतात, तर सर्व जे आपण व्हिडिओ टाकलेले आहे ते सर्व व्हिडिओ शेतकऱ्यांनी पाहावे आणि नवीन आले तर चॅनलला सबस्क्राईब करावं, जेणेकरून आम्ही नवीन व्हिडिओ टाकत असतो. आमच्या व्हिडिओमध्ये एडिटिंग नाही, पण माहिती जो अनुभव आहे त्याच्यातून शेतकऱ्यांसाठी माहिती व्हावी आणि शेतकऱ्याचा फायदा व्हावा, शेतकऱ्याचं नुकसान न व्हावं या कारणानं आपण हे व्हिडिओ बनत असतो. कारण की आपल्याला एडिटिंगशी काही घेणं देणं नाही, शेतकऱ्याला माहिती समजली पाहिजे हा आपला उद्देश आहे. ज्या शेतकऱ्यांना आपले व्हिडिओ आवडतात ते शेतकरी नक्की बघतात आणि ज्या शेतकऱ्यांना गरज आहे त्यांना शेअर करा. हेच आजच्या व्हिडिओमध्ये मुद्दे होते. आता पुढचे 2 मुद्दे राहिलेले आहेत, त्यामध्ये चंद्रिका टाकणे आणि कोश वर्गवारी करणे आणि वाहतूक. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर नमस्कार.